राज्यात नुकत्याच 10वी आणि 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या पार पडल्या. या परीक्षा एक वादाचा मुद्दा किंवा चर्चेचा मुद्दा बनला. तो म्हणजे की या परीक्षांदरम्यान झालेले जे कॉपीचे प्रकरण होते, जे चिटिंगचे प्रकरण होते त्याच्यामुळे. याच्यात बीड जिल्ह्यात तर एका ठिकाणी संस्था वेगळी आणि लोक जे आहेत, मुलं जे आहेत ते परीक्षेला दुसरीकडे बसवले, अनधिकृत सेंटर होतं ते, अशी सुद्धा ती बातमी पुढे आली होती. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण वादात सापडलं होतं. त्याच्यानंतर 10वी आणि 12वी बोर्ड जे आहेत त्या बोर्डांनी मात्र याच्यावर एक कारवाई केली. कारवाईमध्ये आतापर्यंत 10वी-12वी परीक्षेतील कॉपी प्रकरणांमध्ये 81 जणांचं जे आहे ते निलंबन करण्यात आलंय. हे कोण आहे? ते शिक्षक किंवा तो स्टाफ आहे गार्डिंगवरचा. याच्यात 81 जण हे त्यातले आहेत. यात विद्यार्थ्यांवर कारवाईची आकडेवारी नाहीये. तर 81 जण जे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, त्यांचं निलंबन करण्यात आलंय. आता 10वी-12वीच्या एकूण प्रकरणात राज्यातले एकूण 80 जण. आता परीक्षा पार पडल्या तेव्हा सीसीटीव्ही यंत्रणा जी आहे ती लावण्यात आली होती. सीसीटीव्हीच्या यंत्रणेमुळे मास कॉपी जी आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणावर जी कॉपी होते, हे प्रकरण जे आहेत ते समोर आले, उघडकीस आले. हे सगळं तपासल्यानंतर हे सर्व प्रकरण जे आहेत ते समोर आले आणि त्यांच्यावर आता कारवाई झाली. यामध्ये काय आहे की बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील जे परीक्षा केंद्र आहे याच्यावरचे सर्वाधिक म्हणजे 17 जे कर्मचारी आहेत, 17 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर मधल्या कन्नड तालुक्यात परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणात 24 जणांवर जो आहे तो गुन्हा दाखल झाला. जालना जिल्ह्यात 5 शिक्षकांवर जे आहे ते निलंबनाची कारवाई करण्यात आली. आणि गडचिरोली जिल्ह्यात तर कॉपीचा कहर पाहायला मिळाला. टेक्नॉलॉजीचा वापर अर्थातच चॅट जीपीटी. त्या चॅट जीपीटी कॉपी प्रकरणात 3 शिक्षक आणि एका शिपाई जो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. म्हणजे 4 जणांवर गडचिरोलीत हे गुन्हा दाखल झालाय. आणि गुन्हा दाखल करणं म्हणजे त्यांना निलंबन केलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. तर 10वी-12वी परीक्षा ज्या आहेत त्यांचं आतापर्यंत 81 जणांचं अशा प्रकारे निलंबन झालंय. कॉपीचे अनेक प्रकार जे आहेत, जशी जशी टेक्नॉलॉजी आपण टेक्नॉलॉजीच्या जमान्यात राहतो आणि जसं जसं ते आपल्यापर्यंत येते ती अशी चुकीच्या कामांसाठी सुद्धा वापरली गेली. हे 10वी आणि 12वीच्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.